बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। ऊस वाहून नेणारे 2 ट्रक पुलावर येताच हा पूल कोसळलाय। छत्रपती संभाजीनगरमधली ही घटना आहे। पैठणच्या इंदेगाव हिंगणी विहा मांडवा इथली घटना आहे। घटनेमध्ये एक जण गंभीररीत्या जखमी झाला। जेव्हा हे 2 ट्रक पुलावरून जात होते तेव्हाच हा पूल मधून कोसळला आणि मोठी दुर्घटना झाली। छत्रपती संभाजीनगरमधली ही सगळी घटना आहे। एका पुलावरून हे ऊस वाहून नेणारे ट्रॅक्टर्स चाललेले होते आणि जेव्हा हे ट्रॅक्टर या पुलावरून जात होते तेव्हाच हा पूल अचानकपणे डगमगला आणि तो कोसळला। मध्यभागी हा पूल आपल्याला दृश्यांमधून तुटलेला दिसतोय। यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा एक जण या अपघातामध्ये जखमी झालेला आहे। 2 गावांना जोडणारा हा पूल होता आणि या पुलाची अवस्था अतिशय बिकट होती। जेव्हा हे 2 ट्रॅक्टर या पुलावरती आले तेव्हा हा पूल अचानकपणे कोसळला। सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा एक जण यामध्ये गंभीररीत्या जखमी झालाय। या संदर्भात अधिक माहिती देतोय माझा सहकारी विजय चिडे आपल्या सोबत आहे। विजय, नेमकी ही दुर्घटना कशी घडलेली होती आणि आपण बघतोय की या पुलाची अवस्था फारच बिकट आहे, मात्र यावेळी ग्रामस्थांनी हा पूल दुरुस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती का? नक्कीच सिद्धेश, जर पाहिलं तर हा पूल जो आहे तो अनेक दिवसापासून खराब झाल्याची माहिती समोर होती। त्याच प्रशासनाने या पुलावरती जे आहे ते जड वाहतूक जी आहे ती बंदी देखील घातली होती। मात्र या ठिकाणावर जे आहे स्थानिकचे नागरिक जा करत होते, परंतु सध्या जर पाहायला गेलं तर सर्वत्र ऊसतोड जी आहे ती सुरू आहे आणि त्याच पद्धत जर पाहिलं तर 2 साखर कारखाने देखील आहेत। त्यामुळे याच पुलावरून जी आहे ती वाहतूक देखील वाढत होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या गोदावरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा जो आहे तो देखील सुरू आहे। त्यामुळे त्या ठिकाणाहून वाळूची देखील अवैध वाळू वाहतूक जी आहे ती देखील याच पुलावरून होत होती। त्यामुळे हा पूल जो आहे तो खचला गेलेला आहे आणि काल रात्री जर पाहिलं गेलं तर 2 ऊसाचे ट्रॅक्टर जे आहे ते या ठिकाणाहून जात असताना अचानक हा पूल जो आहे तो मधात तुटल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे ट्रॅक्टर देखील पाटामध्ये जे आहे ते पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यामध्ये एक जण जे आहे तो गंभीररित्या जखमी देखील झाल्याचं पाहायला मिळतं, कारण पुलावरून जी आहे ती वाहतूक सुरू होती आणि ट्रॅक्टर त्या ठिकाणाहून जात असताना पुलात जे आहे ते मध्यभागी चिर पडली आणि त्यानंतर पूल जो आहे तो थेट त्या पाटावरती पडल्याचं पाहायला मिळाला आणि त्यामुळे आता या ठिकाणची वाहतूक जी आहे ती देखील खोळंबल्याची पाहायला मिळते। जवळपास या पुलावरून 40 ते 50 गावाची वाहतूक जी आहे ती या ठिकाणून चालत होती, परंतु त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हा पूल कोसळल्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना जी आहे ती टळल्याची म्हणावं लागेल। नक्कीच, धन्यवाद विजय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।